तर नमस्कार मंडळी, मी तुमचा हत्ती परत एकदा घेऊन आलो आहे. आपल्या 60 डेज चॅलेंजमधला आजचा दिवस 11वा. नेहमीप्रमाणे माझ्यासाठी निंबू पाणी तयार केलं, त्यामध्ये चवीपुरतं मीठ घेतलं आणि भिजवलेले बदाम खिशात घेऊन मी निघालो ना ढुंगणाले पायलून पटपट ग्राउंडवर येताच आमचे दर्शन झाले मस्तपैकी काकडा आरतीचे. एका बाजूने काकडा आरती सुरू होती आणि दुसऱ्या बाजूने आम्ही खेळत होतो भाऊ क्रिकेटमध्ये मला आवडते भाऊ बॉलिंग सगळ्यात जास्त करायला, कारण बॉलिंग केल्याने मला वाटते की एक्सरसाइज पूर्णपणे होऊन जाते. मग हे भाऊ काही आऊट होत नव्हते. हत्तीभाऊनं घेतलं ना मनावर, केलं त्यांना आऊट आणि असंच झालं आमचं खेळून. आणि घरी आलो तर आमच्या कॉलनीतली सुंदरी घरासमोर बसली होती. तिचा मस्तपैकी लाड केला, तिला पण मस्त वाटलं. आणि तुम्ही पण मुख्य जनावरांचा जास्तीत जास्त लाड करा. दुकानात येताच मी केली देवताची पूजा आणि मस्त नमस्कार केला आणि दिवसाची सुरुवात केली. मग आला बहिणीचा फोन, पटकन घरी ये म्हणे, आम्ही भाऊबीजसाठी घरी आलो आहे म्हणे. म्हटलं आलोच, म्हटलं मी नारळ दुपट्टा घ्यायला घरी. म्हटलं घरी येताच तर सगळ्यात पहिलं लावला होता आमच्या भाचेबुवांना नंबर. मस्त बसले होते, टोपी आणि मस्त हाताची घडी करून. पण जेवढे शांत दिसते आमचे भाचेबुवा तेवढे शांत काही आहे नाही. मग लागला भाऊ हत्ती भाऊचा नंबर. मी हत्ती, मला तर तुम्ही ओळखताच, ही माझी बहीण. म्हटलं हत्तीची बहीण हत्तीन. मग त्याच्यानंतर यांनी मला मस्तपैकी ओवाळलं, माझ्या लहान बहिणींनी पण मला ओवाळलं. मग आम्ही सगळ्यांनी मिळून मस्तपैकी जेवण केलं. असाच आमचा वेळ गेला. मग झाला माझा क्लोजिंगचा वेळ. असेच आमचे व्हिडिओ बघत राहा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद. नक्की चांगला येईल.